या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। होमकुंडात बाजरीच्या पेंढ्यांपासून तयार करण्यात आलेली प्रतिकात्मक कुंभार कन्या सौभाग्याचे अलंकार घालून विधिवत पूजा झाली अन हिरे हब्बूंनी तिला अग्नी दिला। होमकुंडातून ज्वाला बाहेर येताच बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जयचा जय जयकार करत हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री सिद्धेश्वर यात्रेतील तिसऱ्या दिवशी रात्री होम प्रदीपन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। कन्येचा सात्विकता अग्नी बघा किती प्रसन्नतेने येते आणि अग्नीने कुंभार कन्येचा स्वीकार केलेले। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। सोहळ्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीचा सणही साजरा केला। बुधवारी रात्री 11:30 वाजता होमविधीचा सोहळा आटोपल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणुकीनं डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आले। एका रांगेत नंदीध्वज उभे केल्यानंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला वाजत गाजत भाकणूक स्थळी आणण्यात आलं। राजशेखर हिरेहब्बू यांनी त्याच्या गळ्यात घोंगडं घालून त्याचा सन्मान केला। घागरीतून आणलेल्या पाण्यानं त्याच्या पायावर पाणी घालून कपाळी हळदी कुंकू लावण्यात आलं। त्याच्यासमोर गाजर, गूळ, खोबरं, बोरं, ऊस आणि विविध प्रकारचे धान्य ठेवण्यात आले। भाकणूक स्थळी चलबिचल दिसत होती। त्यावरून नव्या वर्षात अस्थिरता असेल, वासरानं मूत्र विसर्जन केलं। त्याचा अंदाज बांधताना हिरेहब्बू म्हणाले की पीक पाणी चांगलं असेल। गेल्या वर्षाप्रमाणे समाधानकारक पाऊस असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही। दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रशासन सज्ज झालं आहे। या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची प्रक्रिया 16 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे। 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल। विशेष म्हणजे 25 आणि 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्यानं या काळात अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे। त्यानंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाईल। 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल। दक्षिण सोलापूर तालुक्यात एकूण 2,23,367 मतदार आहेत। त्यामध्ये 1,15,228 पुरुष, 1,08,123 महिला आणि 16 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या 102 जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळी नेहमीप्रमाणे मतदार यादीत गोंधळ दिसून आला। काही मतदारांची नावे गायब होती, तर एकाच कुटुंबातील नावं वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आली होती। काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याची घटना घडली, त्यामुळं मतदान प्रक्रियेत खंड पडला। मात्र प्रशासनानं यावर लगेच तोडगा काढून मतदान सुरळीतपणे सुरू केलं। दरम्यान अनेक EVM मशीन्सच्या मतप्रक्रियेचा क्रम चुकीचा लावण्यात आला होता। त्यावर उमेदवारांनी हरकत घेतली। अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांचा सिक्वेन्स चुकीच्या पद्धतीनं मांडून ठेवण्यात आला होता। प्रभाग क्रमांक 20 आणि 9 मध्ये उमेदवारांनी हरकत घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर्सनी तो क्रम बदलला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मधील चौडेश्वरी मंगल कार्यालयातील मतदान केंद्रावर EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सत्रात घडली। मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळं मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली। त्यामुळं मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली। या प्रकारामुळं मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली। तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली। याबाबत उमेदवार प्रवीण दरगो पाटील यांनी प्रतिक्रिया देताना
अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली. दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी भारत निवडणूक आयोगानं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी कार्यक्रम घोषित केला आहे. या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर आणि त्यालगतच्या 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास तसंच वाहनांच्या आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची खात्री झाली आहे. त्यानुसार मोबाईल, टॅबलेट, संगणक आणि तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे आणणं, वापरणं, हाताळणं, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ, कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणं, निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्तींनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणं, कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करणं, सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय अथवा संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करणं, पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्यासह प्रवेश करणं या सर्व गोष्टींना निर्बंध घालण्यात आले आहेत. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.